नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया झणझणीत चिकन मसाला। इथं चिकन मसाल्याची थाळी पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल मंडळी। हे पहा, इथं आपण 1 किलो चिकन घेतलेलं आहे, छान स्वच्छ धुवून घेतलंय। स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे, 1 किलो चिकन आहे आपलं हे। आणि आज आपण जे चिकन बनवतोय ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवतोय मंडळी। तर इथं जे चिकनला आपण मॅरिनेट करायचं आहे ते मसाले इथं घेऊया। 10 ते 12 आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1-2 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। कोथिंबीर आपण घेणार आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि याच्यामध्येच आपण खडे मसाले घेतोय। खडे मसाल्यामध्ये आपण लवंग, दालचिनी, मिरी, हिरवी वेलची, काळी वेलची, चक्री फूल घेतलेलं आहे, दगडफूल घेतलेलं आहे, थोडीशी बडीशेप घेतलेली आहे। आणि अशा प्रकारे हे सगळा आपला हिरवा मसाला आपण तयार करून घेतला आहे। आता हा हिरवा मसाला आपण चिकनला छानपैकी असं प्रत्येक पीसला आपण चोळून ठेवणार आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि एका लिंबाचा रस घालून आपण हे चिकन मॅरिनेट करणार आहे। हे पहा, 1 लिंबू आपल्याला चिकनला पिळायचा आहे, छानपैकी त्याचा रस घ्यायचा आहे। आणि लिंबू पिळल्याने आपल्या चिकनचा जो ओशळ वास असतो चिकनला, तो वास येत नाही, म्हणून आपल्याला लिंबू किंवा दही लावायचे। आज आपण लिंबू लावून हे चिकन मॅरिनेट करतोय। 1 चमचा आपण हळद घेतलेली आहे आणि बाकी जे पावडर मसाले आहेत ते पावडर मसाले आपण मॅरिनेट करणार आहे। 1 चमचा आपण घरगुती मसाला घेतलेला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली, काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा आपण चिकन मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा आपली धणेजिरे पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। आणि अशा प्रकारे हा पूर्ण जो मसाला आहे, हा संपूर्ण सगळा मसाला आपल्याला चिकनला छान असा चोळून ठेवायचा आहे आणि एक अर्धा तास आपण हे चिकन मॅरिनेट करायला ठेवणार आहे। आता झाकून ठेवूया आपण आणि अशा प्रकारे चिकन आपलं छान मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण ह्याची मसाल्याची तयारी करूया। इकडे आपण गॅसवरती कांदा, एक मीडियम साईजचा कांदा छान असा भाजून घेतलेला आहे। खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे आणि 1 टोमॅटो आपण छान गॅसवरती भाजून घेतलेला आहे। आणि आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आहेत। हे पहा, छानपैकी ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे। आणि ह्या मसाल्यामध्ये जेव्हा आपण चिकन बनवतो, छान चवीचं चिकन होतं मंडळी। अशा प्रकारे करून पहा, पाहुणे वगैरे यायचे असतील आणि आपल्याला झटपट जर चिकन करायचं असेल किंवा वेळ नसेल, कमी वेळ असेल, तर कमी वेळामध्ये हे चिकन झटपट होतं आणि चवीलाही खूप छान होतं। आता हे चिकन आपलं छान मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण कुकरमध्ये फोडणीला टाकणार आहे। तेल घेतलेलं आहे, 1-2 पळ्या आपण तेल घेतले, तमालपत्री फोडणीला टाकले आणि जे आपण मिक्सरला कांदा खोबऱ्याचं वाटण केलं होतं, टोमॅटो, कांदा आणि खोबऱ्याचं, ते वाटण आपण तेलामध्ये परतून घेऊया। छान खमंग असं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचे। हे पहा, तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचे आणि वाटण परतून झालं की आपण चिकन फोडणीला टाकूया। जे चिकनला आपण पावडर मसाले लावले होते मंडळी, ते पूर्णपणे मसाले आपल्या चिकनमध्ये छान मुरतात आणि चवीलाही हे चिकन छान होतं, झटपट होतं, पटकन होतं, वेळ लागत नाही। आणि हे पहा, आता हे छान असं 1-5 मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। छान ही चिकन ग्रेव्ही होते, चिकन मसाला मस्त अगदी चवीलाही खूप छान होतो। हे पहा, आता 1-5 मिनिटासाठी आपण हे मसाल्यामध्ये परतून घेऊया चिकन आणि ह्याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे। कुकरची शिट्टी आपण काढून घेणार आहे मंडळी, पण त्याच्या आधी आपण झाकण ठेवणार आहे आणि झाकणावरती 1 ग्लास आपण पाणी ठेवणार आहे। हे पहा, आता ह्याच्यावरती आपण 1 ग्लास पाणी टाकूया आणि 1-5 मिनिटासाठी हे झाकण आणि वरचं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। झाकणावरचं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। हे पहा, आता पाणी गरम झालेलं आहे, 1-5 मिनिट झालेले आहेत। चिकनला स्वतःचं पाणी तर सुटलेलं आहे मंडळी, पण आता जे झाकणावरती आपण पाणी ठेवलं होतं ते गरम पाणी थोडंसं आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि छान पुन्हा एकदा हे उलटण्याच्या साह्याने आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे, पळीच्या साह्याने। हे पहा, छान एकसारखं सगळं आपल्याला करून घ्यायचं आणि कुकरची आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची। एका शिट्टीमध्ये हे चिकन छान शिजतं, कारण आपण आधी 5 मिनिट ह्याला वाफ दिलेली आहे, 5 ते 7 मिनिट आपण वाफ दिलेली आहे, गरम पाणी घातलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याला वेळ लागत नाही शिजायला। आता कुकरचं झाकण लावून आपण 1 शिट्टी कुकरची काढून घेऊया
झटपट होणारं हे चिकन आहे मंडळी, चवीलाही तेवढं छान होतं आणि जास्त आपल्याला मसाले वगैरे करायची गरज पडत नाही आणि पावडर मसाल्यामध्ये मॅरिनेट केल्यामुळे ह्या चिकनला छान चव येते. आणि अशा प्रकारे हे चिकन आपलं एक शिट्टी झालेली आहे आणि अशा प्रकारे छान तर्रीदार चिकन आपलं तयार आहे. चिकन मसाला मस्तपैकी तयार आहे मंडळी. हे पहा, छान अप्रतिम चवीचा हा चिकन मसाला होतो. आता आपण सर्व करूया. घट्ट अशी ग्रेव्ही आपली तयार झाली आहे. हे पहा मंडळी, आणि झटपट झालं आहे. एक अर्धा ते पाऊण तासाच्या आतमध्ये हे सगळं तयार होतं मंडळी. हे पहा, कोथिंबीर टाकून आता आपण चिकन सर्व करूया. चपातीबरोबर, नान, रोटी, चपाती, भाकरीबरोबर हे चिकन खूप छान चवीला लागतं. आणि हे पहा, छानपैकी आपल्याला आता सर्व करायचं आहे. चपातीबरोबर आज आपण चिकनची ग्रेव्ही सर्व करतोय. आणि अशा प्रकारे तुम्ही करून पहा, खाऊन पहा मंडळी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे पहा, छान आपली चिकन थाळी तयार आहे मंडळी. करून पहा, खाऊन पहा. धन्यवाद मंडळी.